नमस्कार. आज आपण पाहणार आहोत वास्तुशास्त्राच्या नियमानुसार जिना हा कोणत्या दिशेस असावा आणि चुकीच्या दिशेस जर का तुमच्या घरामध्ये जिना असेल तर त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर कसा होतो. सर्वप्रथम आपण पाहूयात की वास्तुशास्त्राच्या नियमानुसार जिना हा कोणत्या दिशेस असावा. जिन्यासाठी सर्वात उत्तम दिशा म्हणजे नैऋत्य दिशा, जी दक्षिण आणि पश्चिम या दिशेच्या मध्ये जी दिशा येते त्या ठिकाणी तुम्ही जिना बनवणं कधीही उत्तम. जिना बनवताना तुम्हाला अशी एक काळजी घ्यायची आहे की जिना हा दक्षिणेला किंवा पश्चिमेला चढता असावा. एकतर जिना हा दक्षिणेला चढता असावा किंवा जिना हा पश्चिमेला चढता असावा. आणि दुसरी एक तुम्हाला इथं प्रिकॉशन घ्यायची आहे ती म्हणजे ज्यावेळी तुम्ही जिन्यातून वर जात असता त्यावेळी तुम्ही क्लॉकवाईज गेलं पाहिजे, म्हणजे घड्याळाच्या काट्याप्रमाणे तुम्ही जिना चढला पाहिजे. सर्वात प्रथम आता पाहिलं ते म्हणजे जिन्यासाठी उत्तम दिशा म्हणजे नैऋत्य दिशा असते, कारण नैऋत्य दिशेस जडत्व हे वास्तुशास्त्राच्या नियमानुसार अतिशय चांगलं असतं व या ठिकाणी जिना असता तुमची प्रगती चांगली होताना दिसते. कारण नैऋत्य दिशेस राहू या ग्रहाचं वास्तव्य आहे व या ठिकाणी जी अशुभ शक्ती असते त्यांना नेहमीच इनॅक्टिव्ह ठेवण्यासाठी जिना हा नैऋत्य दिशेस असलेला कधीही चांगला. यानंतर नैऋत्य दिशेस तुम्ही जिना हा बनवताना तो पश्चिम दिशेला चढता किंवा दक्षिण दिशेला चढता असा बनवू शकता. यानंतर दुसरी दिशा जिना बनवण्यासाठी चांगली समजली जाते ती म्हणजे दक्षिण दिशा, कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे. त्यामुळे या दिशेकडून येणाऱ्या ऊर्जेला यम ऊर्जा म्हटली जाते व त्याचा त्रास आपणाला दैनंदिन आयुष्यात जाणवत असतो. त्यामुळे जर का तुम्ही यामुळे तुम्ही जर का दक्षिण दिशेस जिना बनवला तर तुम्हाला ह्या यम ऊर्जेपासून तुमचं संरक्षण होतं. आता या ठिकाणी तुम्हाला जर का दक्षिण मध्यावर तुम्हाला जिना बनवायचा असेल तर जिना बनवताना तुम्हाला तो दक्षिणेला चढता असा बनवावा लागेल. यानंतर जिन्यासाठी उत्तम दिशा आहे ते म्हणजे पश्चिम दिशा. पश्चिम मध्यावर तुम्ही जिना बनवू शकता. तो असा बनवायचा आहे की तुम्ही जिना चढताना पश्चिमेला सुरुवात कराल. आता यानंतर अजून तुम्ही जिना बनवू शकता अशी दिशा ती म्हणजे आग्नेय दिशा. आग्नेय दिशेला हा जिनाही तुम्ही बनवू शकता. या ठिकाणी तुम्हाला असंच बनवायचं आहे की तो जिना चढताना दक्षिणेला चढता झाला पाहिजे. आणि दुसरी एक दिशा म्हणजे वायव्य दिशा. या दिशेचे तुम्ही जिना बनवू शकता. आणि या ठिकाणी तुम्हाला काळजी घ्यायची आहे की या ठिकाणी जिना बनवताना तो पश्चिमेला चढता असावा. आता आपण बघितलं त्या जिन्यासाठी उत्तम दिशा म्हणजे एकतर नैऋत्य दिशा, त्यानंतर येणारी दुसरी म्हणजे दक्षिण दिशा, त्यानंतर येणारी दिशा म्हणजे पश्चिम दिशा, त्यानंतर येणारी दिशा म्हणजे आग्नेय दिशा आणि त्यानंतर येणारे म्हणजे वायव्य दिशा. आता ज्यावेळी आपण हे पाहतो तर वायव्य ते आग्नेय हा जो डायगोनल आहे, जो कर्ण आहे, त्याच्या बाजूस तुम्ही जिना हा बनवू शकता. यामुळे कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला जिना कोठे बनवायचा नाही याबद्दल आता आपण कोणत्या अशा दिशा आहेत ज्या दिशेत जिना बनवला तर आपल्याला त्रासदायक होतो हे आपण पाहणार आहेत. सर्वात प्रथम तुम्हाला जिना बनवायचा टाळायचा आहे ते म्हणजे ब्रह्मस्थानी, म्हणजे जे वास्तूचा सेंटर असतो त्या ठिकाणी तुम्हाला जिना बनवायचं कटाक्षानं टाळायचंच आहे. कारण ज्यावेळी तुम्ही ब्रह्मस्थानी जिना बनवता त्यावेळी तुमची प्रगती ही पूर्णपणे ठप्प होते. वास्तुपुरुषाची नाभी हे ब्रह्मस्थानी असते, त्यामुळे ज्यावेळी तुम्ही जिना वास्तूच्या ब्रह्मस्थानी बनवता त्यावेळी तुमची प्रगती ही पूर्णपणे ठप्प होते. याचबरोबर तुम्हाला पोटाचे आजार होण्याची मोठी शक्यता असते. यानंतर दुसरी दिशा ज्या दिशेस तुम्हाला जिना बनवायचा नाही ती म्हणजे ईशान्य दिशा. कारण ईशान्य दिशेला वास्तुपुरुषाचं डोकं असतं व ज्यावेळी तुम्ही ईशान्य दिशेस जिना बनवता त्यावेळी तुम्हाला डोक्या संबंधित आजार होण्याची शक्यता असते. ईशान्य दिशा ही नेहमी स्वच्छ, साफ, नीटनेटकी आणि हलकी असणं कधी उत्तम असतं. त्यावेळी तुमची चांगली प्रगती होते, तुम्हाला देवाचे आशीर्वाद हे चांगले मिळताना दिसतात. परंतु ज्यावेळी तुम्ही या दिशेस जिना बनवता त्यामुळे हा वास्तुदोष निर्माण होतो व तुमची प्रगती थांबते, तुम्हाला ईश्वराचे आशीर्वाद लाभत नाहीत. यानंतरची दिशा ज्या दिशेस तुम्हाला जिना बनवायचा नाही ती म्हणजे उत्तर दिशा.
उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे व ही आपल्याला धन देत असते. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही उत्तर दिशेत जिना बनवता त्यावेळी तुम्हाला आर्थिक अडचणी येतात. तुम्ही कर्जबाजारी होण्याचे योग तुमच्या आयुष्यात येतात व तुमच्या नोकरी व्यवसायात तुमची प्रगती होत नाही. आणि यानंतर अजून एक दिशा आहे, त्या दिशेत तुम्ही जिना बनवू शकत नाही, ती म्हणजे पूर्व दिशा. पूर्व दिशा ही आपल्याला सर्व प्रकारची प्रगती देत असते. व ज्यावेळी तुम्ही या ठिकाणी जिना बनवून जडत्व निर्माण करता त्यावेळी तुमची प्रगती ही पूर्णपणे ठप्प होताना दिसते. त्यामुळे जिन्यासाठी तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत त्या जागा म्हणजे एकतर ब्रह्मस्थान, दुसरं म्हणजे वास्तूची ईशान्य दिशा, त्यानंतर वास्तूची उत्तर दिशा आणि वास्तूची पूर्व दिशा. या दिशा तुम्हाला कटाक्षाने टाळायच्याच आहे. या ठिकाणी तुम्हाला जिना बनवायचा नाही. या दिशा सोडून इतर ठिकाणी तुम्ही जिना हा बनवू शकता. आता आपण हे सगळे नियम बघितले. हे नियम मोस्टली जो जिना आपण कॉन्क्रीटमध्ये बनवतो म्हणजे सिमेंटचा असतो त्याला हे अप्लाय होतात. ज्यावेळी तुम्ही आता ज्या आपण सांगितल्यात की उत्तर दिशा, ईशान्य दिशा, पूर्व दिशा, या दिशेस तुम्ही जर का वुडनचा जिना किंवा लाईटवेट जिना बनवला तर हा मोठा दोष निर्माण होत नाही. पण तुम्हाला शक्य असेल तर जास्तीत जास्त तुम्ही नैऋत्य, त्यानंतर दक्षिण, पश्चिम, आग्नेय आणि वायव्य या दिशेसच जिना बनवावा व तुमच्या वास्तूचे वास्तुदोषापासून संरक्षण करावे व तुमची उत्तम प्रगती साधून घ्यावी. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओज नेहमी पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला आजच लाईक व सबस्क्राईब करा. तुम्हाला जर का तुमचं घर दाखवायचं असेल, घरातील जर का वास्तुदोष असतील त्याचं निवारण करायचं असेल, तुम्हाला ज्योतिष, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र याचं मार्गदर्शन हवं असेल तर आमच्याशी संपर्क करा. आमचा नंबर आहे 9763975269. थँक्यू.